पुण्याला परत जायचं म्हणून मी आज सकाळी 5 वाजता उठून सगळं 7 वाजेपर्यंत आवरलं। नेहमीप्रमाणे मम्मीने माझी ओटी भरली, काय राहिलं काय नाही ते परत एकदा चेक करून बॅग कारमध्ये नेऊन ठेवली आणि मम्मीला आणि भावाला टाटा बाय बाय केलं। पण यावेळेस मात्र माझा पाय काही लवकर घरातनं बाहेर निघत नव्हता, कारण मी यावेळेस जास्त दिवस राहिले। त्यामुळे स्टँडवर मला पप्पा सोडायला आले। आम्ही लवकरच येऊन थांबलो होतो, पण बसच्या वेळेमध्ये बस काही लवकर आलीच नाही, थोडी 15-20 मिनिटं लेट आली। जवळजवळ 2 ते 3 वर्षांनी मी एकटीने प्रवास करत होते, त्यामुळे थोडीशी नर्वस होते। त्यात मला बसचा त्रास होतो, त्यात आंबा घाट पण लागला, त्यामुळे मला त्रास तेवढ्या पुरता झालाच। सकाळचे 11 वाजले होते तरी आंबा घाटामध्ये इतकं धुकं होतं ना की समोरचं काही दिसतच नव्हतं। बस सुद्धा एकदम सुटसुटीत, सेफ आणि एकदम स्वच्छ होती, त्यामुळे झोपायला तर खूप मिळालं मला। मध्ये साताऱ्यामध्ये गाडी जेवणासाठी थांबली, तेव्हा मग मम्मीने दिलेली चपाती भाजी खाल्ली, तेव्हा कुठे मला थोडंसं बरं वाटलं। आणि त्यानंतर मी जे झोपले ते पुण्यामध्ये आल्यावरच उतरले। मला माझे मिस्टर स्टँडवर न्यायला आले आणि 5 मिनिटांवरच्या अंतरावरच घर आहे आमचं, पण जायला 15 मिनिटं लागली, कारण खूप जास्त ट्रॅफिक लागलं आम्हाला पावसामुळे। एकटी प्रवासात खूपच दमले होते, त्यामुळे घरामध्ये आल्यावर पहिल्यांदा फ्रेश होऊन पहिल्यांदा चहा घेतला, त्यानंतर मम्मीने दिलेली चपाती भाजी थोडीशी उरली होती ती गरम केली आणि मग आरामच केला। यानंतरचं रुटीन जे आहे ते मी नेक्स्ट पार्टमध्ये नक्की शेअर करेन, सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय बाय।